श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींच्या हातातील आणि अंगावरील त्या चिन्हाचे गूढ रहस्य काय आहे आपल्याला माहीत करून घ्यायचं असेल तर स्वामींच्या या फोटोकडे एकटक पाहून त्यांचं गूढ रहस्य ऐका, म्हणजे तुमचं मेडिटेशनही होईल आणि स्वामींच्या त्या चिन्हाचे गूढ रहस्य सुद्धा आपल्याला कळून येईल. स्वामी समर्थ साक्षात ब्रह्मांड नायक भगवान दत्तात्रयाचे पूर्ण अवतार होते. आणि जेव्हा एखादा पूर्ण अवतार पृथ्वीवर येतो तेव्हा निसर्ग त्याच्या शरीरावर काही अत्यंत दुर्मिळ, गुप्त आणि देवी चिन्ह कोरून ठेवतो. ते चिन्ह काय म्हणतात ते, कारण की सामान्य माणसाला तर सोडाच, मोठ्या मोठ्या विद्वानांना आणि ज्योतिषांना याचे उलगडे नव्हते. जेव्हा अक्कलकोटच्या दरबारामध्ये एका नामांकित सामुद्रिक शास्त्रज्ञाताने स्वामींच्या शरीरावरील हे चिन्ह पाहिले तेव्हा त्याचे हात थरथर कापायला लागले होते आणि तो थेट स्वामींच्या पाया पडला होता. स्वामींच्या हातातील आणि अंगावरील 5 गूढ चिन्ह होते. हाताच्या तळव्यावरील पद्म, कमळ आणि शंख चिन्ह होते. स्वामींच्या उजव्या हाताच्या तळावरती अगदी मध्यभागी साक्षात कमळाचे चिन्ह स्पष्ट दिसत होते. सामुद्रिक शास्त्रानुसार ज्या व्यक्तीच्या हातावर कमळाचे चिन्ह असतात ती व्यक्ती साक्षात भगवान विष्णूचा अवतार मानली जाते. स्वामींच्या हातातील कमळ हे दर्शवत आहे की ते संपूर्ण सृष्टीचे पालनहार आहे. त्यांच्यासोबत त्यांच्या हाताच्या अंगठ्याच्या खाली शंखाचे चिन्ह होते. हा शंख विजयाचे आणि देवी नादाचे प्रतीक होते. जेव्हा स्वामी आपला हात उंचावून भक्तांना आशीर्वाद द्यायचे तेव्हा त्यांच्या हातातील या चिन्हामधून एक अदृश्य सकारात्मक ऊर्जा निघायची, जी समोरच्या भक्ताचे सर्व दुःख आणि आजारपण क्षणात शोषून घ्यायची होती. तर स्वामींच्या हाताचे हे खूप मोठं गूढ रहस्य आहे, जे सामुद्रिक शास्त्रामध्ये आपल्याला माहीत पडतं की त्यांनी हे सगळं माहीत केलं होतं. आपली अंतर्दृष्टी उघडा. सत्य आतच आहे. दुसरं रहस्य, अजान बाहू रूप, गुडघ्यापर्यंत लांब हात. स्वामींचे हात सामान्य माणसांसारखे नव्हते. ते उभे राहायचे ना तर त्यांचे हात गुडघ्यापर्यंत पोचायचे. हिंदू धर्मामध्ये अशा रूपाला अजान बाहू म्हटले गेले. भगवान श्रीराम, भगवान श्रीकृष्ण हे सुद्धा अजान बाहू होते. या चिन्हाचा सरळ अर्थ असा आहे की या व्यक्तीची पोहोच संपूर्ण ब्रह्मांडावर आहे. स्वामींचे हे लांब हात हेच दर्शवतात की माझा भक्त जगाच्या पाठीवर कुठेही असो तिथे त्याला संकटातून ओढून काढण्यासाठी माझे हात समर्थ आहे. म्हणून स्वामींचे जे हे हात आहे त्यामध्ये सुद्धा एक रहस्य होतं. ते सगळ्यात दूर पोहोचू शकत होते, म्हणून ते ब्रह्मांड नायक होते. जेव्हा स्वामींची ही कीर्ती सगळ्यात दूर पोहोचायला लागली होती तेव्हा तिथे एक ज्योतिषाचार्य अक्कलकोटमध्ये आले होते. त्यांना सामुद्रिक शास्त्राचे म्हणजे शरीरावरील चिन्हे पाहून भविष्य सांगणारे एक शास्त्रकार होते. त्यांना प्रचंड ज्ञान होतं. त्यांचा हा दावा होता की कोणत्याही माणसाच्या शरीरावरील रेषा पाहून त्यांचे संपूर्ण सत्य ते सांगू शकतात. ते जेव्हा स्वामींच्या दरबारात पोहोचले तेव्हा स्वामी वटवृक्षाखाली एका दगडावर शांतपणे बसले होते. त्यांचा डावा हात एका बाजूला सरळ होता. त्या ज्योतिषाने स्वामींच्या हाताकडे आणि त्यांच्या अजान बाहू गुडघ्यापर्यंत लांब असलेल्या हातावर नजर टाकली. ज्या माणसाचे हात गुडघ्यापर्यंत लांब असतात तो सामान्य नसून राज ऋषी किंवा साक्षात देवाचा अंश असतो. हे पाहूनच ज्योतिषाचा अहंकार थोडा डळमळला. तो हळू स्वामींच्या जवळ गेला आणि म्हणाला, महाराज, मी तुमच्या हस्तरेषा आणि शरीरावरील चिन्हे पाहू इच्छुक आहोत. स्वामींनी एक अद्भुत हास्य केले. त्यांनी आपला विशाल उजवा हात पुढे केला आणि आपला तळवा त्या ज्योतिषासमोर धरला. त्या ज्योतिषाने जशी स्वामींच्या हाताच्या तळव्याकडे नजर टाकली तसाच त्याच्या चेहऱ्यावरचा रंग उडून गेला. त्याच्या कपाळावर घामाचा धारा वाहू लागल्या, कारण स्वामींच्या हातावर अशा रेषा आणि अशी चिन्हे होती जी सामुद्रिक शास्त्राच्या कोणत्याही ग्रंथात लिहिलेली नव्हती.
ती मानवी रेषाच नव्हत्या, त्या साक्षात ब्रह्मांडाचा नक्षा होता. मग काय आहे, एक एक करून स्वामींच्या शरीरावर जे 5 सर्वात गूढ आणि दिव्य चिन्ह होते, त्याबद्दल त्यांनी धीरे धीरे आपली माहिती काढली, ज्याच्यामध्ये आपण 2 माहिती तर ऐकून घेतली. तिसरी माहिती त्यांनी काढली होती चरणावरील ध्वज, झेंडा आणि अंकुश चिन्ह. फक्त हातातच नाही, तर स्वामींच्या दिव्य पादुकांवर आणि त्यांच्या पायाच्या तळव्यावर अतिशय दुर्मिळ चिन्ह होते. स्वामींच्या डाव्या पायावर ध्वजाचे चिन्ह होते, जे धर्माच्या विजयाचे प्रतीक होते. तर उजव्या पायावर अंकुशाचे चिन्ह होते. अंकुश हे हत्तीला नियंत्रणात ठेवण्याचा एक शस्त्र आहे. आध्यात्मिक भाषेत जर याचा अर्थ असा आहे की जो भक्त स्वामींच्या चरणाशी शरण येतात, त्यांच्या मनातील काम, क्रोध, लोभ यासारखा मदांत हत्तींना स्वामी आपल्या या अंकुश शक्तीने नियंत्रणात ठेवतात आणि भक्ताचे रक्षण करतात. हा त्या चिन्हाचा गूढ रहस्य होता. त्यांनी हे पण पाहिलं की छातीवरील भृगुलता आणि अद्भुत तीळ होता. असं म्हटलं जातं की स्वामींच्या विशाल छातीवर डाव्या बाजूला एक अतिशय वैशिष्ट्यपूर्ण लाल रंगाचा तीळ किंवा चिन्ह होते, ज्याला भृगुलता किंवा श्रीवत्स चिन्ह म्हटले जाते. हे चिन्ह साक्षात भगवान विष्णूच्या छातीवर असते. जेव्हा भृगी ऋषीने त्यांच्या छातीवर लाथ मारली होती, स्वामींच्या छातीवर हे चिन्ह असणे हा सर्वात मोठा पुरावा आहे की अक्कलकोटचे स्वामी समर्थ म्हणजे साक्षात विष्णू स्वरूप दत्त महाराज होते. 5वं गूढ रहस्य, त्रिनेत्राचे गुप्त स्थान, कपाळावरचं तेज. अनेक जुने जे सेवकरी होते ते म्हणायचे की जेव्हा स्वामी अत्यंत क्रोधात असायचे किंवा एखाद्या राक्षसी वृत्तीच्या माणसाचा नाश करायचे, तेव्हा त्यांच्या दोन्ही भुवयांच्या मध्यभागी म्हणजे आज्ञाचक्रावर एक वेगळी शिरा किंवा रेषा उमटायची, जी साक्षात महादेवाच्या त्रिनेत्रासारखी, तिसऱ्या डोळ्यासारखी दिसत असायची. स्वामींचे हे चिन्ह दर्शवते की ते जितके मायेने भरलेले विष्णू आहेत, तितके संकटाचा नाश करणारे रुद्र म्हणजे महादेवही आहे ते. आता मनात हा प्रश्न पडतो की स्वामींच्या या चिन्हाशी आपल्याशी काय संबंध आहे? तर सामुद्रिक शास्त्र सांगते की ज्या ईश्वराच्या शरीरावर ही सर्व चिन्हे एकत्र असतात, तो देव आपल्या भक्तांना कधीच संकटात सोडू शकत नाही. जेव्हा तुम्ही रोज सकाळी उठून स्वामीच्या फोटोचे दर्शन घेता, तेव्हा फक्त त्याच्या चेहऱ्याकडे पाहू नका, तर मनाच्या डोळ्यांनी त्यांच्या त्या दिव्य हाताकडे पहा, ज्या हातावर कमळ आणि शंखाचे चिन्ह आहे. स्वामींच्या पायाकडे पहा, जिथे अंकुश आहे. स्वामींच्या चिन्हामध्ये एवढी ताकद आहे की तुम्ही जेव्हा जेव्हा त्यांचे स्मरण करता, तेव्हा त्यांच्या या दिव्य अवयवातून निघणारी सकारात्मक ऊर्जा आपल्या घरातील वास्तुदोष, आजारपण आणि गरिबी नष्ट करते. स्वामींचे ते अजानुबाहू रूप आपल्याला रोज धीर देते की मुला, तू घाबरू नकोस, माझे हात तुझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी पुरेसा लांब आहे. तर स्वामी माऊलीचा अद्भुत आणि दिव्य रूपाचे हे वर्णन आपल्या मनाला कसे वाटले? त्याचे प्रत्येक चिन्ह, त्याचे प्रत्येक रूप केवळ भक्ताच्या कल्याणासाठीच पृथ्वीवर उतरलेले आहे. जर तुम्हाला अंगावरील, हातावरील चिन्हाचे गूढ रहस्य समजले असतील तर आणि या दिव्य रूपावर तुम्हाला अतूट विश्वास असेल, तर नक्कीच हे सगळं पाहून स्वामी नामस्मरण करा आणि विश्वास असल्यावर नक्कीच कमेंट्समध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.